आता बस झाली आंदोलनं, आता थोडंसं पक्ष संघटनेचं बघा, काही निवडणुकांचं नियोजन करा असे आदेश राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिलेत। आज मुंबईमध्ये मनसेची एक बैठक झाली, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी सत्ता, सरकार आणि स्वबळ या मुद्द्यांवर या अनुषंगाने अनेक मुद्दे मांडलेले आहेत आणि एक कार्यक्रम आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना दिलेला आहे। आतापर्यंत रस्त्यावर विविध आंदोलनात खळखट्याक आंदोलन करणारी मनसे आता यापुढे तीच ऊर्जा पक्ष संघटना वाढ आणि निवडणुकांच्या रणनीतीवर खर्च करणार आहे। कशी असेल मनसेची पुढची वाटचाल आणि नेमका आजच्या बैठकीत काय ठरलंय आपण पाहूयात। मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। फालतू देशबीस सांगायचं नाही आम्हाला, पण या मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील। या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल, नाही तर आजच सांगतोय, आत्ता सांगतोय, ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा। तुम्हाला आठवत असेल तर साधारणपणे गेली अनेक वर्ष या टोलच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही यांनी अनेक आंदोलनं केली। जवळपास महाराष्ट्रामधले अधिकृत आणि अनधिकृत असे जवळपास 65 ते 67 टोल नाके आम्ही बंद केले। महाराष्ट्रातली ही 3 प्रमुख आंदोलनं जी राज ठाकरेंनी दमदारपणे हाती घेतली। मनसेच्या या आंदोलनांनी महाराष्ट्रात वादळं उठवली आणि त्यासोबतच आंदोलनं करणारा पक्ष अशी मनसेची ओळख झाली। मराठी भाषेच्या मुद्द्यावर मनसेनं तर हाणामारी करत राज्यभर राडेच केले। कस्टमर लोकांचा त्रास होतो का? अगदी परवापर्यंत मनसेनं कोस्टल रोडवर लावलेल्या जय हो गाण्याविरोधात आंदोलन केलं। मराठी भाषेचा जय हो, मराठी भाषेचा जय हो, मराठी भाषेचा जय हो। आता मात्र मनसेनं आंदोलन करणारा पक्ष ही आपली ओळख बदलायची ठरवलंय। आता मनसेचं लक्ष असणार आहे पक्ष संघटना बांधणी आणि आगामी निवडणुका। थेट पक्षाचा कार्यक्रमच बदलण्याच्या सूचना राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्यात। महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये आहे, प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते। सत्तेत असणाऱ्यांचीही एक्सपायरी डेट येणार। तुम्ही अनेक आंदोलनं केली आहेत, यापुढे फक्त निवडणुकांवर लक्ष केंद्रित करा। पुढची 3 वर्ष निवडणुका नाही आहेत, त्यामुळे आता पक्ष बांधणीला सुरुवात करा। मराठी भाषा दिन जोरात साजरा करा, अशा सूचना राज ठाकरेंनी बैठकीत दिल्यात। अधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, प्रमुख शहर अध्यक्ष यांना सगळ्यांना बोलवलं होतं। त्याप्रमाणे सन्मान्य राजसाहेबांनी मार्गदर्शन केलं। सर्व काही नेते मंडळींना सूचना केल्या, इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या। सर्व महाराष्ट्रातून, सर्व तालुक्यातून सविस्तर अहवाल मागून घेतलेले आहेत। हा एक संपूर्णपणे पुनर्बांधणीचा हा आता आम्ही संपूर्ण घाट घातलेला आहे आणि तुम्हाला दिसेल ऑलरेडी कार्यकर्त्यांच्यात प्रचंड उत्साह आहे। जिल्ह्यातनं कार्यकर्त्यांचे फोन यायलाच लागलेले आहेत की कोण कधी कुठे येणार आहे, परंतु तो निर्णय सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील आणि एकदा आमच्याकडनं अहवाल त्यांच्याकडे गेले साहेबांकडे, आमच्याकडे अहवाल येतील जिल्ह्यातनं, ते अहवाल जी ती टीम आहे ती राजसाहेबांपर्यंत देईल आणि मग राजसाहेबांच्या योग्य तो निर्णय घेऊन ठरवतील की स्वतःचा दौरा कधी करायचा तो। राज ठाकरेंच्या मनसेनं गेल्या 20 वर्षात अनेक आंदोलनं केली। परप्रांतीयांविरोधात खळखट्याक आंदोलन, रेल्वे भरती प्रक्रियेविरोधात आंदोलन, मराठी पाट्यांसाठी आग्रही भूमिका, टोल विरोधात राज्यभरात आंदोलन, मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात आंदोलन, मराठी भाषेसाठीचं आंदोलन, ही मनसेची काही गाजलेली आंदोलनं। गेल्या 20 वर्षांच्या काळात पक्ष म्हणून आपण ज्या भूमिका घेतल्या त्या भूमिकांचा स्ट्राईक रेट सर्वाधिक आहे असा दावा राज ठाकरे करतात। पण राज ठाकरेंची मनसे फक्त आंदोलनापुरतीच उरली आहे का, हा खरा प्रश्न आहे। राज ठाकरेंच्या आंदोलनांची चर्चा झाली,
त्यांच्या सभांना गर्दीही झाली, पण त्याचं रूपांतर मतांमध्ये काही झालं नाही. मनसेची प्रादेशिक आणि आक्रमक राजकीय पक्ष म्हणून प्रतिमा तयार होण्यात या आंदोलनांचा मोठा वाटा आहे. पण या आंदोलनांचा मनसेला विशेष राजकीय फायदा झाला नाही. मनसेनं केलेली अनेक आंदोलनं कालांतरानं थंड झाली. मनसेच्या आंदोलनांमध्ये आणि भूमिकांमध्ये सातत्य राहिलं नाही. मनसेच्या स्थापनेनंतर 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे एका फटक्यात 13 आमदार निवडून आले. त्यानंतर झालेल्या सगळ्या महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मनसेच्या पदरी अपयशच आलं. मनसेचं प्रभाव क्षेत्रही मुंबई आणि काही प्रमाणात नाशिक पलीकडे विस्तारलं नाही. मनसेची म्हणावी तशी संघटनात्मक बांधणी झालीच नाही. आता हे सगळं लक्षात आलं म्हणून की काय, राज ठाकरेंनी पक्षाचा अजेंडाच बदलायचं ठरवलंय. आता मनसेचं लक्ष असणार आहे ते निवडणुका, संघटनात्मक बांधणी आणि पक्ष मजबूतीकडे. नाही, असं की राज ठाकरे यांच्या आजच्या भाषणाचा एकूण जर मतितार्थ बघितला तर त्यांना असं म्हणायचं दिसतंय की आता पुढच्या काळामध्ये लवकर निवडणुका नाहीयेत, तर पक्ष बांधणीवर भर द्या आणि फक्त केवळ आंदोलनं करून पक्ष उभा राहत नाही, कारण त्याच्यामुळे पक्ष चर्चेत येतो, एक इव्हेंट होते, परंतु ते आंदोलन संपल्यानंतर पुन्हा पक्षामध्ये मरगळ येते. त्याच्यामुळे जर कायमस्वरूपी पक्षाची बांधणी करायची असेल तर लोकांमध्ये जा. म्हणजे एक आहे की शिवसेना मुंबईमध्ये कशी उभी राहिली, शासकीय सेवा केंद्र आत्ता आली, परंतु मुंबईतल्या शिवसेनेच्या शाखा ही सुद्धा एक सेवा केंद्र होती. लोकांना छोट्या मोठ्या अडचणीसाठी त्या शाखेत जायचे. त्याच पद्धतीने पक्षाची बांधणी केली तर तो पक्ष दीर्घकाळ टिकतो. शाखांचं महत्व आजही मुंबईमध्ये शिवसेनेला जाणवतं. त्याचं कारण ते की लोक जोडले गेलेत आणि असे लोक जर कायमस्वरूपी जोडायचे असेल, पक्षाची कायम स्वरूपात बांधणी करायची असेल तर अशा मोठ्या इव्हेंटपेक्षा लोकांमध्ये जा, पक्षाची बांधणी करा, असंच त्यांच्या साधारणतः भाषणाचा मतितार्थ दिसतोय. राज ठाकरेंची मनसे आतापर्यंत विविध आंदोलनं करत अनेक वेळा रस्त्यावर उतरली आहे. पण रस्त्यावरून सत्तेत जायचं असेल तर मनसेला पक्ष म्हणून ताकदीनं उभं राहावं लागेल. पुढची 3 वर्ष निवडणुका नाही आहेत. अशा वेळी पक्ष थंड पडू न देता पदाधिकाऱ्यांना सतत काहीतरी कार्यक्रम द्यावा लागेल. पक्ष सतत सक्रिय ठेवावा लागेल. हे सगळं केल्यावरच संघटना बांधली जाईल, ती वाढेल आणि निवडणुकीत ताकदही दाखवता येईल. राज ठाकरेंनी पक्षाचा अजेंडा तर आता बदलून टाकलाय, पण त्या दिशेनं मनसेचं इंजिन पुढच्या काही काळात खरंच धावणार का याची उत्सुकता आहे. अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.